मीडियम आहे हे दुसऱ्या मीडियम आहे. जर एखादी रे जर एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल करतीये, बरोबर आहे, त्यावेळेस काय होतंय, तिची डायरेक्शन चेंज होती. तिची एक्सपेक्टेड डायरेक्शन काय असली असती, ही असली असती ना, बरोबर आहे, ही अशी सरळ जर पास झाली असती तर. पण त्याची डायरेक्शन काय झाली, चेंज झाली. का बरं चेंज झाली? कारण की ती एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जर एंटर करतीये तर त्याचं डायरेक्शन चेंज होतीये, बरोबर आहे. लक्षात आलं का? त्या प्रोसेस त्या ह्याला काय म्हणलं, त्या प्रोसेसला किंवा तशा होण्याला काय म्हणलं आपण, अगर वैसा हो रहा है, अगर वो इंसिडेंट रे की डायरेक्शन चेंज हो रही है एक मीडियम में से दूसरे मीडियम में एंटर करने पर, तो उसे क्या बोलेंगे, रिफ्रैक्शन। रिफ्रैक्शन, ठीक है। सपोज ही रे 1 आहे, ही रे 2 आहे, ठीक आहे, तर त्याची डायरेक्शन काय झाली आहे, चेंज झाली. मीडियम समजते ना, मीडियम म्हणजे काय? हो सर. कुठलंही तुम्ही कसंही कन्सिडर करू शकता. सपोज एअर मीडियम टू एखाद्या ग्लासवर स्ट्राईक झाले किंवा एखाद्या वुडन सरफेसवर स्ट्राईक झालं, बरोबर आहे, तर त्याचं डायरेक्शन जी आहे ती चेंज होते, त्याला म्हणलं रिफ्रॅक्शन. ठीक आहे. आणि ते मेजर कसं करतात, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्शन. ठीक आहे. तिची डायरेक्शन किती चेंज झाली त्या रेची, तर ते आपण कॅल्क्युलेट करतोय. ठीक आहे. तर ते कसं कॅल्क्युलेट करतात, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण कॅल्क्युलेट करतोय. एन इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज इंडेक्स ऑफ रिफ्रॅक्शन. याच्यातून काय कॅल्क्युलेट करतोय आपण, रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सनी द अमाऊंट ऑफ रिफ्रॅक्शन टेकिंग प्लेस और बेंडिंग, बेंड किती झालंय. ठीक है, ये रिफ्रैक्टिव इंडेक्स से क्या कैलकुलेट कर रहे हैं हम, कि वो बेंड कितना हुआ है या रिफ्रैक्शन कितना हुआ है. ठीक है, रिफ्रैक्शन होना यानी उसकी डायरेक्शन चेंज होना, जो इंसिडेंट रे है उसकी डायरेक्शन चेंज होना, तो वो कितनी चेंज हुई है, वो रे कितनी बेंड हुई है. जैसे यहाँ पे देखो ये रे कितनी बेंड हुई है वो हमें कैलकुलेट करना है. उसके लिए ये फॉर्मूला है एन इज इक्वल टू सी बाय वी. ये हेडिंग लिखो, रिफ्रैक्टिव इंडेक्स, REFRACTIVE, रिफ्रैक्टिव इंडेक्स लिहून घे दीपाली. इट इज ऑल्सो कॉल्ड एज, it is also called as index of refraction. It is also called as index of refraction, REFRACTION. It is also called as index of refraction, and it decides, the amount of refraction taking place, and it decides the amount of refraction taking place, TAKING PLACE, place, or bending, 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 that, THAT, that takes place, TAKES PLACE, bending that take place at the interface of the two medium, bending that take place at the interface of the two medium. ठीक है, तो रिफ्रैक्टिव इंडेक्स कैसे कैलकुलेट करते हैं, n इज इक्वल टू सी बाय वी, वेर n इज रिफ्रैक्टिव इंडेक्स एंड c इज स्पीड ऑफ लाइट इन अ स्पेस.
ठीक है, वो हमें पता है 3 × 10⁸ और वेलोसिटी v इज वेलोसिटी ऑफ लाइट इन अ गिवन मटेरियल। वो मटेरियल कौन सा है? ठीक है, कुठल्या मीडियम मधून ट्रॅव्हल करते, वन मीडियम टू अदर मीडियम, कुठल्या मीडियम मधून ट्रॅव्हल करते, तर त्या मीडियम मध्ये लाईटची वेलोसिटी काय असेल? बरोबर आहे. ठीक आहे, तर एक रेडिओ वेव्हची प्रॉपर्टी आहे की ती जर एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जात असेल, रेडियो वेव की एक प्रॉपर्टी है, अगर वो एक मीडियम से दूसरे मीडियम में जा रही है तो बेंडिंग होता है, यानी उसकी जो इंसिडेंट रे की जो डायरेक्शन है वो चेंज होती है, उसे हम बोलते हैं रिफ्रैक्शन। ठीक है, झालं का दीपाली एवढं लिहून? हो सर. हाँ. उसके बाद ह्याच्यात काय अडचण आहे का दीपाली? नाही सर. हाँ. इसके बाद है स्नेल्स लॉ। स्नेल्स लॉ हमें क्या बोल रहा है? n1 साइन थीटा साइन थीटा 1 is equal to n2 sin थीटा 2। ठीक है, therefore therefore sin theta 1 divided by sin theta 2 is equal to क्या आएगा? n1 सॉरी n2 by n1। लिहिलं? where n1 is refractive index of material 1 ठीक है, n2 is refractive index of material 2
θ1 is equal to angle of incidence θ2 is equal to θ2 काय असेल? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन. ठीक आहे. स्नेल्स लॉ काय सांगतोय आपल्याला? n1 इज इक्वल टू साइन θ1 इज इक्वल टू n2 साइन θ2. ठीक आहे. तर n1 काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल 1 आणि n2 काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल 2. ठीक आहे. n1 काय? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ हे मटेरियल 1 म्हणजे मीडियम 1. n2 रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ मटेरियल 2 म्हणजे मीडियम 2. हे एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये जाते ना. या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय? या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स काय? अँगल ऑफ इन्सिडन्स काय? हा किती अँगल आहे? ठीक आहे. θ1 अँगल किती आहे? किती डिग्री आहे? आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा θ2 किती आहे? बरोबर आहे. आलं लक्षात? हा इन्सिडेंट अँगल किती आहे आणि रिफ्रॅक्शन किती प्रमाणात झाले. ठीक आहे. रिफ्रॅक्शन किती प्रमाणात झालं म्हणजे हे बेंड किती अँगलनी झाले. हा अँगल ऑफ इन्सिडेंट आणि हा रिफ्रॅक्शन. बरोबर आहे. लक्षात आलं का? हो सर. हे लिहून घेतलं का स्नेल्स लॉ? हो सर, लिहिला. ओके. नेक्स्ट प्रॉपर्टी काय आहे रेडिओ वेव्हची? ती आहे रिफ्लेक्शन. REFLECTION. रिफ्लेक्शन काय असतं? रिफ्लेक्शनचं मीनिंग काय? रिफ्लेक्शन रिफ्लेक्शन मीन्स टर्न बॅक. आता मी जी डायग्राम काढतोय ती बरोबर आहे का? रिफ्लेक्शन करता चेक करा, बघा, सांगा. रिफ्लेक्शन म्हणजे काय असतं? ही सपोज इन्सिडेंट रे, बरोबर आहे, ही स्ट्राईक झाली सपोज या मटेरियल 1 वर, मीडियम 1 वर, आणि इथून काय झाली ती याच्यावर स्ट्राईक होऊन परावर्तित झाली, रिफ्लेक्ट झाली. इथे स्ट्राईक झाली आणि इकडे रिफ्लेक्ट झाली. रिफ्रॅक्शन आहे का हे? रिफ्रॅक्शन असलं असतं तर ते कसं असतं? हे असं असलं असतं. बरोबर आहे. रिफ्रॅक्शन आपण कसं इंडिकेट केलं असतं की ही इन्सिडेंट रे, बरोबर आहे, आणि ही रिफ्रॅक्टेड रे. आता रिफ्रॅक्शन आहे का म्हणजे एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रान्सफर होते का? ते म्हणजे ट्रॅव्हल करते का? नाही. इथे स्ट्राईक होते आणि वापस बेंड बॅक, टर्न बॅक, परत मागे जाते. ठीक आहे. तर त्याला आपण रिफ्लेक्शन म्हणतो. रिफ्रॅक्शन म्हणजे एका मटेरियल मधून दुसऱ्या मटेरियल मध्ये जाताना बेंड होणं, अँगल चेंज होणं, दॅट इज रिफ्रॅक्शन. रिफ्लेक्शन म्हणजे स्ट्राईक होणं आणि टर्न बॅक होणं. ते इकडे जाते वापस, हे असं इकडे येत नाहीये. सपोज दिस इज मीडियम 1. ठीक आहे. आणि हा आहे
मीडियम 2. ड्रॉ केलं का हे? ड्रॉ करून घ्या हे. हो सर. phi1 phi2 किंवा phi r म्हणलं तरी चालेल. angle of refraction, sorry, reflection. Suppose these are incident rays. जर या अशा स्ट्राईक झाल्या तर या इकडच्या साईडला त्या रिफ्लेक्ट होतील. सेम जसं नंबर ऑफ रेज आपण इकडे दाखवल्यात तशाच रिफ्लेक्टेड रेज दाखवू शकतो. तर त्या अशा रिफ्लेक्ट होतील. ठीक है. तो ये क्या है? रिफ्लेक्टेड रेज. और रिफ्लेक्टेड वेव फ्रंट. लिहून झालं का? एवढं हो ड्रॉ सर. केलं. हां, डेफिनेशन लिहून घ्या. रिफ्लेक्शन ऑफ EM waves, reflection reflection, reflection of EM waves will take place. Reflection of EM wave will take place when it strikes STRIKES. स्ट्राइक्स म्हणजे धडकणे. ठीक आहे. रिफ्लेक्शन ऑफ EM waves will take place. रिफ्लेक्शन कधी होईल इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हचं? when it strikes 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 a boundary of other medium. Strikes a boundary of other medium. Next point. Some or all, SOME, some or all the incident power, some or all the incident power does सर not, ऑल का? some or all, 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 some or all the incident power, INCIDENT, incident power does not enter the second material, does not enter the second material, does not enter the second material and get reflected, and get reflected. ठीक आहे. अँड गेट रिफ्लेक्टेड म्हणजे काय? समजा ही जर समजा एक इन्सिडेंट रे आहे. ठीक आहे. तर तुम्हाला 100% पण रिफ्लेक्शन मिळू शकतं. 100% रिफ्लेक्शन म्हणजे जे काय इन्सिडेंट रे आहे, जी काय त्याची पॉवर आहे, ठीक आहे, इन्सिडेंट पॉवर आहे, तेवढीच तेवढं पूर्णच्या पूर्ण टोटल रिफ्लेक्शन झालं. नाही तर काही पार्ट एका मीडियम मधून दुसऱ्या मीडियम मध्ये ट्रॅव्हल झाला आणि सपोज 50% पार्ट रिफ्लेक्ट झाला. रिफ्लेक्ट झाला म्हणजे टर्न बॅक आला आणि काही पुढे पण ट्रॅव्हल झाला. ठीक आहे. असंही होऊ शकतं. आलं का लक्षात?
ओके, तो ई आई क्या है? ई आई इज इंसिडेंट रे. इंसिडेंट वोल्टेज इंटेन्सिटी. ठीक आहे. ई आर काय असेल? ई आर Reflected. रिफ्लेक्टेड व्होल्टेज इंटेन्सिटी. हे काय असेल? इन्सिडेंट अँगल. INCIDENT इन्सिडेंट अँगल आणि थीटा 2 रिफ्लेक्टेड अँगल इन डिग्रीज. रिफ्लेक्टेड अँगल. झालं का लिहून? त्याला हो ह्याला सर. आपण काय म्हणतो? रिफ्लेक्शन. म्हणजे काही पार्ट ऑफ पॉवर रिफ्लेक्ट होतीये, बरोबर आहे, किंवा 100% रिफ्लेक्शन होतंय. जितकं काय स्ट्राईक झालं तितकं टोटल रिफ्लेक्ट होतंय, बरोबर आहे. ते अशा प्रकारे रिफ्लेक्शन असतं. टर्न बॅक म्हणजे हे रेडिओ वेव्स रिफ्लेक्ट होऊ शकते, रिफ्लेक्शन होऊ शकतं, रिफ्रॅक्शन होऊ शकतं. ठीक आहे. तर आता रिफ्लेक्शन कोइफिशियंट काय असतो? रिफ्लेक्शन कोइफिशियंट रिफ्लेक्शन कोइफिशियंट रहता है साय से डिनोट करते हैं. साय. साय कसं लिहितं? ठीक आहे, असं वाय सर्कल लिहायचं साय. तो साय इज इक्वल टू रिफ्लेक्शन कोइफिशियंट येतो साय. साय इज इक्वल टू ई आर बाय ई आर मीन्स reflected voltage intensity divided by EI. EI is incident voltage intensity or incident ray. Reflected ray divided by incident ray. ठीक है. For perfect conductor, perfect conductor असेल तर म्हणजे जे मीडियम परफेक्ट कंडक्टर असेल तर काय असेल? सायची व्हॅल्यू 1 असेल. ह्याचा अर्थ काय सांग दीपाली? कधी साय इज इक्वल टू 1 येईल? साय इज इक्वल टू 1 कधी येईल? परफेक्ट कंडक्टर असल्यावर. हा, तसं नाही. परफेक्ट कंडक्टर असल्यावर होईल काय ह्याचा अर्थ? हे बघ, समजा रिफ्लेक्टेड रे इंटेन्सिटी आहे 100
ठीक आहे, किंवा रिफ्लेक्टेड व्होल्टेज इंटेन्सिटी आहे 100 आणि इन्सिडेंट पण किती आहे 100. म्हणजे परफेक्ट कंडक्टर असल्यावर काय होईल आपल्याला टोटल रिफ्लेक्शन मिळेल 100 डिवाइडेड बाय 100 कट 1 साइज इक्वल टू 1. म्हणजे तुझ्या लक्षात आलं का, जर परफेक्ट कंडक्टर असेल, जब परफेक्ट कंडक्टर होगा तो रिफ्लेक्शन कैसे होगा 100% होगा. ठीक आहे, असं 100 असं म्हणून काही नाही, तू काय पण कन्सिडर कर. ठीक आहे, रिफ्लेक्टेड रे आहे सपोज 50, इन्सिडेंट रे पण किती असेल 50, तर साईज इक्वल टू 1 येणार ना. आणि हे कसं कधी होईल, जेव्हा हे जे मटेरियल आहे, हे जे मीडियम आहे, हे जर परफेक्ट कंडक्टर असेल तर. अगर ये परफेक्ट कंडक्टर होगा तो रिफ्लेक्टेड वोल्टेज इंटेंसिटी और इंसिडेंट वोल्टेज इंटेंसिटी एक ही होगी, यानी 100% रिफ्लेक्शन मिलेगा. इसका मतलब है अगर ये कंडक्टर होगा तो उसके वजह से यहाँ लिखा है फॉर परफेक्ट कंडक्टर साई इज इक्वल टू 1. दीपाली समजलं का आता? हो सर. हम्म. ठीक आहे, नेक्स्ट पॉइंट आपण ह्याच्यातलंच पाहू. काय? पॉवर ट्रान्समिशन कोइफिशियंट. पॉवर कशाने डिनोट करतात? कैपिटल टी, पॉवर ट्रान्समिशन कोएफिशिएंट. लिहून घ्या डेफिनेशन. इट इज डिफाइंड ॲज the portion of the total incident power which is not reflected. It is defined as portion of the power portion of the total incident power which is not reflected. कंडक्टर करता किती असेल सांग बरं टी. मग टी म्हणजे काय? ट्रान्समिशन कोइफिशियंट. ट्रान्समिशन कोइफिशियंट म्हणजे काय म्हणलं? पोर्शन ऑफ the total incident power which is not reflected. किती असेल टी कंडक्टर करता? कंडक्टर मध्ये काय होईल दीपाली? कंडक्टर मध्ये काय होईल? काय लिहिलं आपण? साय इज इक्वल टू 1 असेल. याचाच अर्थ काय? आवाज ऐकू येतोय का? याचाच अर्थ काय असेल? 100% रिफ्लेक्शन होतं. 100% रिफ्लेक्शन असेल. बरोबर आहे. म्हणजे जे काय इन्सिडेंट रे आहे त्या टोटल रिफ्लेक्ट होतील. बरोबर आहे. म्हणजे साईज इक्वल टू 1 असेल. मग आता मला सांग, पॉवर ट्रान्समिशन कोइफिशियंट कंडक्टर करता किती असेल? पॉवर ट्रान्समिशन कोइफिशियंट टी म्हणजे काय? पोर्शन ऑफ टोटल इन्सिडेंट पॉवर विच इज नॉट रिफ्लेक्टेड. जे रिफ्लेक्ट झालं नाही ते म्हणजे टी. म्हणजे काहीतरी इन्सिडेंट पॉवर आहे आणि ती जी आहे त्यातली काही पॉवर जी काय नाही झाली, रिफ्लेक्ट नाही झाली, तर त्याला आपण टी म्हणलं. तर ती प्युअर कंडक्टर करता टी किती असेल?
सांगा. झिरो सर. 0 असेल. व्हेरी गुड. का बरं सांगितलं 0 तू? फॉर परफेक्ट कंडक्टर सर कारण की त्याच्या आधीच्याच्यात परफेक्ट रिफ्लेक्शन 100% झालं होतं. 100% झालं होतं म्हणजे परफेक्ट कंडक्टर जर हा. असेल तर 100% रिफ्लेक्शन होईल. बरोबर आहे ना. आणि जर 100% रिफ्लेक्शन असेल तर मग असं होणारच नाही की म्हणजे परफेक्ट कंडक्टर असेल तर जी इन्सिडेंट पॉवर आहे तीच रिफ्लेक्टेड पॉवर असेल. म्हणजे प्युअर कंडक्टरच्या बाबतीत असं होणार नाही की जे काही रिफ्लेक्ट झालं नाही असं, किंवा काही त्या मटेरियलने ॲब्झॉर्ब केलं, किंवा काही रिफ्रॅक्शन झालं, असं प्युअर कंडक्टरच्या बाबतीत होणार नाही. म्हणजे प्युअर कंडक्टरवर जे काही इन्सिडेंट रेज असतील त्याच इक्वल टू रिफ्लेक्टेड रेज असतील. बरोबर आहे. सो फॉर परफेक्ट कंडक्टर ऑल इन्सिडेंट पॉवर इज रिफ्लेक्टेड. That's why hence T is equal to 0. Hence T is equal to 0. आलं का लक्षात? हो सर. आता मला सांग ऍब्झॉर्प्शन कोएफिशियंट. ऍब्झॉर्ब होणे कळतं ना? हो सर. जैसे कोई समझो अपने पास कॉटन है, कॉटन हमने पानी में डुबो दिया तो क्या होता है, वो कॉटन जो है पाणी ऍब्झॉर्ब करके लेता है, जो पाणी शोषून घेतं असं म्हणतो ना आपण. तर आपण आता हा ऍब्झॉर्प्शन कोइफिशियंट बघतोय त्या मटेरियलचा. सपोज कंडक्टर असेल किंवा इम्परफेक्ट कंडक्टर असेल. बरोबर आहे. इफ द कंडक्टर इज इम्परफेक्ट, तर कंडक्टर जे आहे सपोज इम्परफेक्ट आहे म्हणजे प्युअर कंडक्टर नाहीये. कंडक्टर इम्परफेक्ट असेल तर साय किती असेल मला सांग बरं. साय जर कंडक्टर इम्परफेक्ट आहे, परफेक्ट प्युअर कंडक्टर नाहीये, तर साय इज इक्वल टू किती असेल? परफेक्ट कंडक्टर असताना आपण काय लिहितो? साय इज इक्वल टू 1, कारण की जी काही इन्सिडेंट पॉवर असेल ती रिफ्लेक्टेड पॉवर असेल. बरोबर आहे. पण जर आता हा इम्परफेक्ट कंडक्टर आहे तर मी असं म्हणू शकतो का साय इज नॉट इक्वल टू 1 इन केस ऑफ imperfect conductor. And ठीक आहे असं म्हणू शकतो का मी? हो सर. हा. का बरं म्हणू शकतो मी? कारण की इम्परफेक्ट कंडक्टर आहे, जे काही इन्सिडेंट पॉवर आहे तेवढी रिफ्लेक्टेड पॉवर नसेल. आता या ज्या सगळ्या हे जे सगळे कोइफिशियंट आहेत, म्हणजे रिफ्लेक्शन कोइफिशियंट किंवा ऍब्झॉर्प्शन कोइफिशियंट, बरोबर आहे, हे कशावर डिपेंड आहे? ठीक आहे. बोथ दिस कोइफिशियंट्स will be depend on, लिहून घे, both these coefficients will be depend on डिपेंड्स ऑन. कशावर डिपेंड असेल सांग बरं? फर्स्ट आहे अँगल ऑफ इन्सिडन्स, म्हणजे किती अँगलनी स्ट्राईक झाली आहे ती वेव्ह. अँगल ऑफ इन्सिडन्स. सेकंड असेल इलेक्ट्रिक फील्ड पोलरायझेशन.
आणि थर्ड असेल डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट ऑफ द टू मटेरियल्स. Dielectric constants of two materials. ठीक आहे, झाले लिहून? दीपाली झालं काही लिहून? दीपाली झालं का लिहून? हॅलो, हां आवाज सर. ऐकू येतोय का? झालं का लिहून? सर. झालं का? हो सर. हा, एक लास्ट पॉइंट बघू आणि एंड करू. डिफ्रॅक्शन. DIFFRACTION. डिफ्रॅक्शन मीन्स, डिफ्रॅक्शनचा अर्थ काय असतो? वेव चेंजेस, वेव चेंज होतीये, वेव चेंजेस कधी चेंज होतीये? वेन दे पास ओव्हर अन ऑब्जेक्ट, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्ट वरून जातीये तर वेन दे पास ओव्हर अन ऑब्जेक्ट or through a narrow space. डिफ्रॅक्शन म्हणजे काय? वेव्ह चेंज होतीये जर ती एखाद्या ऑब्जेक्ट वरून म्हणजे एखाद्या वस्तूवरून जातीये तर, किंवा एखाद्या नॅरो स्पेस मधून जातीये तर. ठीक आहे, नॅरो स्पेस कळतंय ना? समजा दोन माउंटेन्स आहेत, त्याच्यामध्ये छोटीशी दरी आहे, त्याच्यातून जर ती वेव्ह ट्रॅव्हल होतीये तर ती चेंज होतीये, दॅट इज डिफ्रॅक्शन. किंवा एखाद्या ऑब्जेक्ट वरून जातीये, ठीक आहे, सपोज एखादं मटेरियल आहे त्याच्यावरून जर ट्रॅव्हल करतीये तर ती वेव चेंज होतीये, काहीतरी त्याची प्रॉपर्टी चेंज होतीये, तो उसे बोलेंगे डिफ्रैक्शन. अगर वेव में चेंज हो रहा है, हो रही है वो किसी ऑब्जेक्ट से, यानी वस्तु के ऊपर से, ऑब्जेक्ट के ऊपर से, या नैरो स्पेस में से जा रही है, छोटी सी जगह में से जा रही है, तो जो है वेव में जो चेंज होता है उसे बोलते हैं डिफ्रैक्शन. ठीक है, लिहून झालं का दीपाली? हो सर. डिफ्रॅक्शनची डेफिनेशन लिहून झाली? हो. व्हेरी गुड. हे बघ, हे समजतंय? सपोज आता इकडून हे ट्रॅव्हल होतीये, बरोबर आहे, हा नॅरो स्पेस आहे, आणि इकडून जेव्हा ती इकडे पुढे जातीये तर तिचा शेप चेंज होतोय. हे दिसतंय का जिथे माझं कर्सर आहे? हे इथला व्हिडिओ प्ले करतो. हो सर. ओके, ठीक आहे.
हो सर. तर हां, तू काय कर, हे बघ, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन आणि डिफ्रॅक्शन. हं. हे बघा, मी हे शेअर करतो चॅट बॉक्समध्ये. दीपाली, हां सर. काय करशील आत्ताच्या, हे बघ, आत्ताच्या ज्या 2 लिंक आहेत ना, हां. आता चॅट बॉक्समध्ये टाकलेल्या, त्या कॉपी करून WhatsAppवर टाक बरं, ग्रुपवर. बरं सर, टाक. हां, आणि त्या दोन्ही पण तू बघून घे हो. आणि ग्रुपवरही टाकून दे. आणि काही जर अडचण असेल तुला, मी म्हणजे थोडं पुढं जास्त शिकवणार होतो, पण ते आता अ, ते नसल्यामुळे मी ते फक्त आपण एक नुसत्या प्रॉपर्टीज बघितल्या वेव्हच्या. ठीक आहे. हो सर. हां, हो. तर या ज्या 2 लिंक आहेत ना, त्या कॉपी करून टाकून दे ग्रुपवर. हो सर, टाकते. हां, चालेल. आपण मग उद्या हे करू, 10:30-11 वाजताच मी लिंक पाठवेल. ओके.